मागण्या झाल्यात वाटतंय. बरं आता ते 50,000 पुरत नाही तुम्हाला. शूटिंग चालू आहे 50,000 पुरत. आणखीन कळेला शिक्षणाला किती महत्त्व द्यावं. देशामध्ये जगामध्ये फर्स्ट प्रेफरन्स हा एज्युकेशनला असतो, पण ह्यांनी तो शेवट दिलेला आहे आणि मग मोफत वाटायचा कारभार चालू आहे. या ठिकाणी तुम्ही आमच्या या सर्व बांधवांची एकच मागणी आहे, 2 दिवसामध्ये तर नेमणूक 2012 पासून बंद आहे. शिक्षक मान्यता 13 पासून बंद आहे. तुम्ही पोर्टलद्वारे भरतो म्हणला, पोर्टलद्वारेही भरलं नाही. किती शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले? या ठिकाणी आता 15 ते 20 हजार शिक्षक आणि शिक्षिका, या ठिकाणी संस्था चालक, हा भव्य विराट मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या का? मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल. महाराष्ट्रामध्ये क्रांती घडेल, जशी क्रांती तुम्हाला बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांनी घडवून आणली, तशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात आज संपूर्ण पेटून उठलाय. शाळा बंद पडायला लागलेत. बहुजनांची मुलं ही असणाऱ्या शाळेमध्ये पैशावर असणाऱ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्या बाल हक्क कायदा असेल, राईट ऑफ एज्युकेशन असेल, याची पायमल्ली सरकार करत आहे. त्यांनी त्या 14 वर्षपर्यंत शिकणाऱ्या मुलांची तरी काळजी घ्यावी आणि या शाळांना हातभार लावावा. आम्ही काय कुठलं मुख्याध्यापकाला पगार वाढवा म्हणून आमचा मोर्चा नाही, शिक्षकाला कुठला पगार वाढवा म्हणून मोर्चा नाही. जे शिक्षक 24 वर्ष काम करतायत, आता तुम्ही त्यांना 20% आणलं, 16 पासून अनुदान दिलंय, 100% अनुदान आम्हाला आता त्या लोकांना सेवानिवृत्त झाले. 24 वर्षामध्ये अगोदर लागलेले काय लोक हे काय मेले, हजारो शिक्षक महाराष्ट्रामध्ये मेले. या सगळ्याला न्याय मिळावा. यांनी जर आमचं आज त्यांनी 3 वाजता मीटिंग बोलवले, आमच्या सगळ्या आमदारांना बोलवून घेतलं याच्यावर तोडगा करण्यासाठी. तर योग्य तोडगा नाही निघाला तर या ठिकाणी याच्यापेक्षा उग्र आंदोलन काय आज या ठिकाणी 6 तारखेचा 6 ऑगस्टचा मोर्चा हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या शिक्षक संघटना आहेत, संस्थाचालक संघटना आहेत, शिक्षकेतर कर्मचारी, अशा 27 संघटनांनी मिळून अनेक मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा शासनाला जाग येण्यासाठी काढलेला आहे. आमच्या 15 मागण्या आहेत. त्यामध्ये 15 मार्च 2024ची मागणी आहे, संच मान्यता रद्द करावी त्यांनी काढलेल्या जी प्रमाणे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेले आणि नंतर 100% आलेले या जुनी पेन्शन योजना त्यांना लागू झाली पाहिजे. त्यानंतर संस्थेला वेतनेतर अनुदान हे 7व्या आयोगाप्रमाणे मिळालं पाहिजे. शाळा बंद पडायला लागले, नेमणुका संस्थेचा अधिकार काढून घेतला, त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. पण पोर्टलद्वारे तरी निदान एज्युकेशन टिकायचं असेल, शिक्षण क्षेत्र टिकायचं असेल तर त्या ठिकाणी आमच्या शाळेला शिक्षक नेमणूक केली पाहिजे. आणि जर शिक्षकाची नेमणूक नाही झाली, आज 10 शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत, 100 शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये 70 शिक्षक आहेत. मग ह्या शिक्षकाचा वर्कलोड हा कोणाला देणार आपण? आणि शाळेमध्ये मग गुणवत्ता वाढतो म्हणताय, तर गुणवत्ता कशी वाढू शकणार आहे? शाळेला वेतनेतर अनुदान नाही.